इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही 15-20 दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेन्शन मागू, पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की 2022 पूर्वीची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे. त्याप्रमाणे जे काय आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे ते पालन केले जाईल. अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महायुती लढेल आणि महायुती जिंकेल. उच्च न्यायालयाने महापालिकांच्या निवडणुका घ्यायला 120 दिवसांमध्ये सूचना दिल्यात. अनेक महापालिकांच्या प्रभाग रचना हरकती सूचनांचे 45 दिवस अशा अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी दिसून येत आहेत. नेमकं काय होईल महापालिका निवडणुकांच्या बाबतीत? कार्यकर्ते फार अधीर झाले. मला काही फार अडचण वाटत नाही. या निवडणुका इलेक्शन कमिशननी तयारी सुरू केलेली आहे. आम्ही वेळेत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न करू. फारच जर मान्सून जास्त असेल तर ज्या भागात मान्सून जास्त आहे त्याच्याकरता इलेक्शन कमिशन आणि आम्ही जॉईंटली काही 15-20 दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेन्शन मागू, पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. प्रभागावरनं काहीतरी मतभेद 3 कोणी 4. महाराष्ट्र काफी अग्रसर है, फिल्म इंडस्ट्री हो या फिर व्यापारी हो, वो बॉयकॉट तुर्की के फ्रेंच. ठीक है, मैं उनको सभी को बधाई देता हूं. नेशन फर्स्ट ये हमारी भूमिका होनी चाहिए और देश के दुश्मनों को, और केवल देश के नहीं मानवता के दुश्मन जिस बर्बरता के साथ हमारे लोगों को पहलगाम में मारा गया, इसी बर्बरता कोई अगर देश करता है और उसको कोई साथ देता है तो ऐसे देशों को भी सबक सिखाना जरूरी है. मुझे ऐसा लगता है कि अगर इस प्रकार से ऑर्गेनिकली लोगों में नेशन फर्स्ट की भावना तैयार हो रही है, मैं इसका स्वागत करता हूं. पुण्यातल्या व्यापाऱ्यांना धमकी आली आहे पाकिस्तानातून. तुर्कीचे सफरचंद बहिष्कार टाकला होता. सुरुवातीला ट्रेंडची सुरुवात झाली. पहिल्यांदा तर नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता. पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी काळजी करायची गरज नाही. पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाइम्सने सॅटेलाइट इमेज सहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे. भारताला नखही ते लावू शकले नाही, पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं. त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाहीये. सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ. नेशन फर्स्ट या भूमिकेवर सगळ्यांनी अडीग राहावं. मराठा सुनावणी जलद गतीने व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टाने खंडपीठ स्थापन करण्याचे आदेश दिले. मी देखील तो निर्णय नुकताच समजून घेतलेला आहे. आमची त्या संदर्भात तयारी आहे. खंडपीठ हायकोर्टाने त्या ठिकाणी स्थापित केल्यानंतर जी काही सरकारची बाजू आहे ती अतिशय भक्कमपणे आम्ही मांडू. सर, तुम्ही आता जसं म्हटलं की वेळेत महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, मात्र महायुती म्हणून ही स्वबळावरती तुमची काय नाही, आम्हाला या निवडणुका महायुती म्हणूनच लढायच्या आहेत. आम्ही तिघजण एकत्रित आहोत. आमची महायुती आहे. अपवादात्मक काही ठिकाणी, कारण शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे, त्यामुळे कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये जिथे खूप तुल्यबळ असतं तिथे खूप जागा सोडता येत नाही. दोन्ही पक्षांच्या अडचणी असतात. आम्ही वेगळे लढू, पण एखाद्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीत वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू. पण शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करता येईल त्या ठिकाणी महायुतीच आम्ही करू. फार रिलक्टंट दिसतंय सर. संधी कमी कार्यकर्त्यांचं स्वाभाविक आहे, त्यांना त्यात दोष देता येत नाही. कारण कार्यकर्ते जे 5-5, 7-7 वर्ष काम करतायत त्यांना असं वाटतं आता आमची संधी आली, आम्हाला संधी मिळाली पाहिजे. हेच अंडरस्टँडिंग आमच्या तिघांमध्ये आहे. म्हणून आम्ही ज्यावेळेस बसलो त्यावेळेस हे सांगितलं की स्वाभाविक युती जिथे होऊ शकते त्या ठिकाणी स्वाभाविक युती केली पाहिजे. जिथे कठीण आहे तिथे वेगळं लढल्यानंतर पोस्ट पोल आम्हाला एकत्रित येता येईल. पोस्ट पोल मात्र
म्हणजे जिथे युती एखाद्या ठिकाणी अपवादात्मक झाली नाही तरी पोस्ट पोल आमचं अलायन्स असेलच. आयोजन झालेलं आहे आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त आणि मुख्याधिकारी नगरपालिकांचे यांच्याशी हे स्वतः इंटरॅक्शन करणार आहेत आणि प्रत्येक महापालिका प्रत्येक नगरपालिका या अधिकाऱ्यांशी चर्चा एक ग्रुपमध्ये करणार आहे आणि त्यामुळे त्या शहराचे प्रश्न असतील, त्या शहरातल्या काही अडचणी असतील आणि काही धोरणात्मक पॉलिसी डिसिजन असतील आणि युनिफाईड DCPRच्या बाबतीमध्ये देखील आपण नवीन युनिफाईड DCPR केला, त्याचबरोबर शहरांचे डेव्हलपमेंट प्लॅन असतील, इतर जे काही आणि शहर विकास सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरांचा सर्वांगीण समतोल विकास झाला पाहिजे, यावर जास्तीत जास्त भर या आजच्या कार्यशाळेमध्ये या परिषदेमध्ये त्यावर चर्चा होईल. अनेक अधिकारी माहिती शेअर करतील, तिथली वस्तुस्थिती सांगतील, त्याचबरोबर केंद्र शासनाचे देखील अधिकारी असतील आणि यामध्ये आपापली जी काही तिकडची परिस्थिती आहे, भौगोलिक परिस्थिती आणि त्या शहरांचं योग्य असं नियोजन, म्हणजे आमच्या सरकारची भूमिका आहे की सर्व शहरांना न्याय मिळाला पाहिजे, नगरपालिकांना न्याय मिळाला पाहिजे, शहरातल्या लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि नियोजनबद्ध विकास या ठिकाणी झाला पाहिजे. यासाठी ह्या कार्यशाळेमध्ये चर्चा होईल आणि एक चांगला आउटपुट यातून निघेल. PMRDचा DP रद्द झालाय, नेमकं काय? PMRDचा DP रद्द झालाय, आपल्या कार्यकाळात तो झाला होता, नंतर नाही, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, काही ऑब्जेक्शन आलेले आहेत. त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅन हा त्या शहरातल्या त्या भागातल्या नागरिकांच्या हितासाठी झाला पाहिजे आणि त्यामुळे ज्या काही त्रुटी असतील त्या दूर करून व्यवस्थित नियोजित शहर कसं होईल यासाठी आपण निर्णय घेऊ. त्यामध्ये नागरिकांचा अधिकार, नागरिकांचं हित पहिल्यांदा त्याला प्राधान्य देऊ. निवडणुका होऊ शकतात महानगरपालिकेचे, तर कशा पद्धतीने पुढची वाटचाल नाही, आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत, त्यावर निवडणूक विभाग जो आहे आयोग काम करतो आहे आणि त्याच्यावर जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी. राष्ट्रवादीला 3 प्रभाग हवेत, शिवसेनेला 4, भाजपला 4, मग हेच मतभेद आहे. नाही, आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की 2022 पूर्वीची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे, त्याप्रमाणे जे काय आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे ते पालन केले. महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, विधानसभा जिंकल्या, लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. आता आमची जिम्मेदारी आणखी वाढलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महायुती लढेल आणि महायुती जिंकेल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.